ठाण्यात रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या 33 वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल 9 जणांना नवजीवन मिळाले आहे। गंभीर जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला महावीर जैन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले। त्यानंतर कुटुंबियांनी अवयवदानास संमती दिली। डॉक्टर रणवीर कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकाने हृदय, मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, डोळ्यांचे पडदे आणि हाडांचे ऊतक असे विविध अवयव संकलित केले। ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून हे अवयव KEM, अपोलो, HN रिलायन्स आणि नानावटी रुग्णालयात पाठवण्यात आले। तर एका 9 वर्षांच्या मुलावर यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाले। सुमारे 40 डॉक्टरांच्या पथकाने ही प्रक्रिया पूर्ण करत अनेकांना जीवनदान दिले असून अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एक 33 वर्षीय रुग्ण महावीर जैन हॉस्पिटलला 24 तारखे रोजी शिफ्ट झालेला। त्या रुग्णाचा एक गंभीर रस्ता अपघातात मेंदूला खूप मोठी इजा झालेली। त्याची तिकडे बाहेर एक डिकम्प्रेसिव्ह क्रिनेक्टॉमी म्हणून एक सर्जरी करण्यात आली आणि इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा क्लिनिकली तपास केला तर आम्हाला आढळलं की ते रुग्णाचे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस ॲब्सेंट आहेत। तर त्या परिणामस्वरूपी आम्ही त्याला ब्रेन डेड डिक्लेअर केलं। त्यानंतर आम्ही नातेवाईकांना त्यांना समजून सांगितलं की तुमचा रुग्ण ब्रेन डेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाचे आपण ऑर्गन डोनेट करू शकतो। तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली। त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पॅन्क्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले आणि ऑलमोस्ट 10 लोकांचे जीव वाचले आणि बऱ्याच पेशंट्सचा फायदा झाला।